स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएड संदर्भानं हा व्हिडिओ बनवत आहे आणि जी माहिती आहे ती अपडेट माहिती आपल्या समोर देतो आहे. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की काल जे आहे ते नोटिफिकेशन आलेलं आहे, म्हणजे नोटीस सूचना जे आहेत सीईटी सेलने टाकलेली आहे आणि बीएड कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन हे सुरू झालेलं आहे. ते कालपासून सुरू झालेलं आहे. आपण पण व्हिडिओ टाकलेला आहे. कालपासून जे रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या खूप साऱ्या समस्या आहेत. तर विद्यार्थ्यांना प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीये. त्याकरिता जे मी थंबनेल मध्ये जे लिहिलेलं आहे की व्हॅलिडिटी नाही आहे, काय करायचं आहे, रिझल्ट अजून लागलेला नाही. मग रेग्युलर जर तुम्ही एखादी डिग्री करत असाल, मग बीएससी असेल, नंतर बीए असेल किंवा मग इतर बीकॉम असेल किंवा मग वायसीएमयू मधूनही तुम्ही जर पेपर दिले असेल आणि फायनल इयरला असाल आणि तुम्ही बीएड सीईटी दिलेली आहे, चांगला स्कोर आहे तुमच्याकडे, ऑप्शन म्हणून तुम्ही बीएड कडे बघता, तर रेग्युलर कॉलेज करायचं नाही आहे, स्पर्धा परीक्षा करता करता तुम्हाला बीएड करायचं आहे, अशा सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आणि ही सर्वात महत्वाची प्रश्न आपल्या सर्वांची आहे, कारण कॅप रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर ही तारीख जी आहे ही 25 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत असणार आहे, म्हणजे 10 जुलैपर्यंत. म्हणजे आपल्याकडे फक्त 15 दिवस वेळ मिळणार आहे. मग यात होतं काय, तर विद्यार्थी मित्रांनो, हे रिझल्ट जर लागलेला नाही तर आपण याच्यापासून वंचित राहू. कारण फायनल इयर जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करणार नाही. जर तुमचं रजिस्ट्रेशन जर व्हायचं असेल तर तुम्हाला फायनल इयरची सॉफ्ट कॉपीची जी काही तुमचं ऑनलाईन रिझल्ट जरी मिळालं तरी तुम्ही ते टाकू शकता. कारण नंतर तुम्हाला ते ज्या वेळेला तुम्ही स्क्रुटिनी समोर जात असता किंवा व्हेरीफाय करत असता तेव्हाही तुम्ही व्हेरीफाय करू शकता. कारण याचं चांगली आपल्यासाठी बाब आहे की याचं जे व्हेरिफिकेशन आहे ते कुठेही ऑफलाईन जाऊन करावं नाही लागत. जसं टेक्निकल एज्युकेशनला ऑफलाईन जाऊन कुठे ना कुठेतरी ते सेंटर देतात आणि त्या सेंटरवर जाऊन ते करावं लागतं, परंतु आपल्याला जे बीएड करणारे विद्यार्थी आहेत त्यांना डायरेक्ट ऑनलाईन तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय होतं आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही समोर प्रोसेसला तयार असता. परंतु विद्यार्थी मित्रांचा प्रश्न असा पडलेला आहे की सर, आमचा रिझल्ट लागलेला नाही, काय करायचा. त्यासाठी आपण पहिल्यांदा माझ्या चॅनलला आपण आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही असे अपडेट असतील किंवा प्रश्न असतील, समस्या असतील, त्याचं निराकरण करण्याचं काम आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व आपण आपल्या फोनच्या माध्यमातून आपण करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता एक गेल्या वर्षीची मी तुम्हाला कंडिशन सांगतो आहे की गेल्या वर्षी एका मुलीचं काय झालं की रिझल्ट लागलेला, परंतु कॅपराऊंड फॉर्म भरला, सर्वच बाबी झाल्या, परंतु ती गोंडवाना युनिव्हर्सिटीची मुलगी होती, जेणेकरून आपल्याला वारंवार सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही आता जरी कॅपराऊंड असेल, कॅपराऊंड मध्ये फॉर्म भरत असताना तुम्ही अपलोड केलेली डॉक्युमेंट्स ही जसं व्हॅलिडिटी नसेल तुमच्याकडे विद्यार्थी मित्रांनो, तर पोचपावती तुमच्याकडे असेल तर तुम्ही अपलोड करू शकता. पण पोचपावती नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही या फेरीतून बाहेरच होता. म्हणून तुम्हाला मी कालचा एक व्हिडिओ टाकलेला आहे की ओपन मधून फॉर्म भरा जर जास्त स्कोर असेल तर. व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे नसेल तर म्हणजे पोचपावती असेल तर पोचपावती टाका. परंतु कॅप राऊंड जे काही तुमची ऍडमिशन प्रोसेस आहे, ऍडमिशन प्रोसेससाठी तुम्हाला ज्या वेळेला तुमचा नंबर लागतो कॉलेजला, कॉलेज अलॉट होतात तेव्हापर्यंत तुमची ती व्हॅलिडिटी यायला पाहिजे. कारण ऍडमिशन प्रोसेसच्या वेळेला व्हॅलिडिटी ओरिजिनल असणेच गरजेचं आहे. कारण व्हॅलिडिटीच्या त्या पोचपावतीवरती बीएड कॉलेजवाले तुम्हाला प्रवेश देत नाहीत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणून तुम्ही त्यापासून वंचित राहू शकता. म्हणून जेवढे फास्ट प्रोसेस तुम्हाला त्या प्रोसेस पर्यंत करता येते ऍडमिशनच्या, तेव्हापर्यंत तुम्हाला त्या व्हॅलिडिटीच्या ऑफिसला भेट देऊन बाकी काय आटापिटा करायचा आहे ते तुम्ही करून ते डॉक्युमेंट आणावंच लागेल, त्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही. हा झाला एका व्हॅलिडिटीच्या संदर्भाचं प्रश्नाचं उत्तर. नंतर आहे रिझल्ट. आता वायसीएमचा रिझल्ट, आताच उन्हाळ्यामध्ये परीक्षा झाली, वायसीएमचा रिझल्ट पेंडिंग आहे. त्याचा रिझल्ट कधी लागेल याची काही शाश्वती नाही. म्हणजे या 15 दिवसात जर रिझल्ट लागला तर फायनल इयरला असणारी विद्यार्थी तुम्ही तुमची मार्कशीट त्या ठिकाणी अपलोड करू शकता, जे सॉफ्ट कॉपी असेल ती. पण ज्या वेळेला तुम्ही हार्ड कॉपी असेल तर हार्ड कॉपी तुमच्या एका महिन्यामध्ये तुम्ही मिळवू शकता आणि एका महिन्यात जर रिझल्ट लागला तर एका महिन्यात येईल, अन्यथा येणार नाही. म्हणजे तुम्ही विद्यार्थी त्यापासून वंचित राहू शकता. म्हणून यावरती कोणीही काहीच करू शकत नाही. या सर्व गोष्टी शासनाच्या आहेत. कारण बीएड जेव्हा कॅपराऊंड होत आहे, बीएड जेव्हा सीईटी सेल एक्झाम घेत आहे किंवा कॅपराऊंड सुरू होत आहे, वेळापत्रक काढत आहे, त्याच्या अगोदर सर्व रिझल्ट लागणं हे अनिवार्य असते. परंतु असं काहीच होत नाही. कोणत्याच युनिव्हर्सिटीचं याच्यासोबतचं ताळमेळ जुळत नाही. त्यामुळे आपले विद्यार्थी आहेत ते वंचित राहतात. दुसरा मुद्दा आहे गोंडवाना युनिव्हर्सिटी किंवा आरटीएम युनिव्हर्सिटी. तर यांची एक्झाम जी आहेत विद्यार्थी मित्रांनो, यांची एक्झाम 26 मे पर्यंत यांच्या एक्झाम चाललेल्या आहेत. म्हणजे मेच्या एंडिंग पर्यंत यांची एक्झाम चालल्या आहेत. आता कोणताही रिझल्ट लागायचा म्हटलं तर 45 दिवसानंतर रिझल्ट लागतो असं पकडल्या जाते. परंतु शासनाचा विचार करायचा आहे आपल्याला की 26 जूनला शेवटचा पेपर गोंडवाना युनिव्हर्सिटी मधला होता. तर आता 26 पासून तर या 26 जून पर्यंत एकच महिना झाला आणि 15 दिवस. जर रिझल्ट लागला
तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जो बीएडचा फॉर्म आहे तो बीएडचा फॉर्म फिलअप करू शकता. आणि मग आता अजूनपर्यंत रिझल्ट लागलेला नाही, कारण मला कमेंटमध्ये आपले जे फॉलोअर्स आहेत, जे विद्यार्थी आहेत, ते विचारतात की सर अजूनपर्यंत वायसीएमचा रिझल्ट लागलेला नाही, अजूनपर्यंत गोंडवाना आरटीएमचा रिझल्ट लागलेला नाही. तर अशा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही 5-6 दिवस वेट करायचा आहे, वाट बघा, नक्कीच रिझल्ट लागेल आणि तुम्ही ते सॉफ्ट कॉपी त्या ठिकाणी अपलोड करू शकता. आणि ज्या वेळेला तुमचा त्या ठिकाणी नंबर लागेल, ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागेल, कॉलेजला अलॉट होईल तुम्हाला कॉलेज, त्यावेळेला मात्र सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट किंवा ओरिजिनल मार्कशीट त्या ठिकाणी असणं गरजेचे आहे. कारण जे मागचा किस्सा मी तुम्हाला सांगितला की एक मुलगी गोंडवाना युनिव्हर्सिटीची जिला रिझल्ट लागलेला होता फायनल इयरचा, परंतु ओरिजिनल मार्कशीट गोंडवाना युनिव्हर्सिटीने 2 महिने दिलेली नाही, त्यामुळे ती विद्यार्थी वंचित राहावं लागले. कारण ओरिजिनल मार्कशीटवर तुम्हाला कोणत्याही कॉलेज प्रवेश देत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, थोडा पेशन्स ठेवा. या 15 दिवसांमध्ये तुमचा नक्कीच 5 ते 6 दिवसांमध्ये रिझल्ट लागेल. रिझल्ट नाही जर लागला तर तुम्ही वंचित राहणार आहेत. रिझल्ट लागला तर सॉफ्ट कॉपी अपलोड करा आणि त्याच्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट जे असणार आहे ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजला, म्हणजे आता अपलोड करायला ठीक आहे, परंतु ज्या वेळेला तुम्ही कॉलेजला प्रवेशाला जाणार आहात तेव्हा ओरिजिनल असणंच गरजेचं आहे. त्याशिवाय कॉलेजवाले तुम्हाला प्रवेश देत नाही. हे महत्वाचं आहे, यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. हेच आताचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं याबद्दल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. अजून अपेक्षा काय आहेत आपल्या त्याबद्दलही आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही प्रश्न विचारायचे असतील तुम्हाला, तुमच्या समस्या असतील तर स्नेहनील स्टार्टअप टीचिंगचा व्हॉट्सअप ग्रुप लिंक खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यामध्ये जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या समस्या सोडवता येईल. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.